हे काका वाजव ना. गिरीश पुराण रामचंद्र खेळून Applause to all welcome dance girls. Where we have badminton, there's a roof here, which is on the circular cake. There's a badminton and table tennis. We are right now here. I have just entered as the entrance here, and then badminton and table tennis there. Typical Olympian side, right? Yeah, this is like 400 meter track. 400 meter track. Yeah, it's a multi sport. Yeah. It could be played as a full cricket. It's tennis, and that's going to be basketball and volleyball. आमच्या मित्राने ठरवलं होतं त्या जीवनाचं शेवटचं काम शेवटचा प्लॉट पूर्ण करून आम्ही डोंगरीच्या जनतेला विद्यार्थ्यांना आणि पालकांना सुखसोयी केलेल्या आहेत. तर त्याने सगळ्यांनी मान्य करून घ्यावं अशी विनंती आहे. आज या शुभप्रसंगी तुम्ही त्या उद्घाटन झालेलं आहे. खूप मोठं व्यासपीठ इथे डोंगरीकरण इतर खेळांसाठी ओपन झालेलं आहे. नाही, माझ्यासाठी व्यक्तिगतरित्या हा खूपच महत्त्वाचा क्षण अशा अर्थाने की मी मूळचा डोंबिवलीकर आणि त्याहीपेक्षा दुसरी ओळख म्हणजे या कॉलेजचा मी पहिला विद्यार्थी. 1979 साली जेव्हा हे कॉलेज सुरू झालं तेव्हा पहिल्यांदा ज्याने काही प्रवेश घेतला त्याच्यामधला मी होतो, पहिल्या तुकडीचा या पदवी मिळवणाऱ्यातला. आणि त्याच्यामुळे कॉलेजच्या संदर्भातलं काहीही असेल तर माझ्यासाठी एक व्यक्तिगत आनंदाचा भाग असतो.
तसा तो हा क्षण आहे. आणि डोंबिवलीमध्ये इतक्या उच्च दर्जाचं या सगळ्या खेळाच्या सुविधा येत आहेत हे खरंच कौतुकास्पद आहे. कारण मी डोंबिवली सोडली तेव्हाची डोंबिवली पूर्णपणे वेगळी होती आणि आता ही पुन्हा एकदा डोंबिवलीमध्ये यावं, राहिलं आणि कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा अशा पद्धतीचं वातावरण आहे असं म्हणायला हवं. या शहरातल्या शिक्षण क्षेत्रामध्ये पेंढरकरचं नाव आहे हे तुमच्या संस्थेचं. आता हे खेळामध्ये सुद्धा नाव करण्याचा काही उद्देश आहे का? नाही, असायला हवं. कारण तुम्ही एका क्षेत्रामध्ये नुसतंच काहीतरी सोयीसुविधा उपलब्ध देऊन चालत नाही. पुढच्या पिढीसाठी सगळ्या क्षेत्राला एक सर्वांगीण वाढ होऊ शकेल अशा सुविधा शहरामध्ये असाव्या लागतात. तर शहर हे आपलं वाटतं. म्हणजे एकेकाळी अनेक पिढ्यांनी डोंबिवली सोडण्याचा निर्णय घेतला कारण काहीही नव्हतं अशी एक भावना होती. आता बरंच काही आहे आणि आता त्यामुळे अनेकांना पुन्हा एकदा या शहराची ओढ निर्माण होऊ शकेल. खेडेगावाचं हे शहर झाल्याने शहरातीलच खेळाडूंनी आज उच्च स्तरावर, जागतिक स्तरावर सुद्धा आपलं नाव मोठं केलेलं आहे. त्यांच्यासाठी ही आणखी एक संधी उपलब्ध झालेली आहे. अशा सोयीसुविधा असल्या तरच त्या संधी निर्माण होतात. त्याच्यामुळे या सोयीसुविधेचा फायदा त्यांचा आपल्याला एक 10 वर्षात 15 वर्षात दिसू शकेल. इथले अनेक विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरती, आंतरराष्ट्रीय स्तरावरती जातील आणि त्यासाठी या सुविधा असणं आवश्यक आहे. आणि ती अतिशय चांगली घटना आहे डोंबिवली शहरासाठी. डोंबिवलीकरांनी आता जास्तीत जास्त मला असं वाटतं लाभ घ्यायला हवा. कारण अशी सर्वांगीण वाढ करू देणारी शहरं फार कमी असतात. अशा जर सुविधा होत असतील तर निश्चितच शहरासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. एक खाजगी महाविद्यालय अशा पूर्णपणे खेळाडूंसाठी प्रयत्न करतं. सरकार दरबारी सुद्धा अशाच गोष्टींचं प्रयत्न होणं अत्यंत आवश्यक असतं. आणि सरकार काय करू शकतं हेच मुळात अविश्वसनीय आहे. सरकार चालवलं तरी पुरेसं आहे. खड्डे बुजवले रस्त्यावरती तरी पुरेसं आहे. हे सगळं खाजगी सहभागातूनच होणं अपेक्षित असतं आणि त्यासाठी चांगल्या ज्यांना या शहरावरती प्रेम आहे, जे कुठल्या शहरामध्ये असतील, डॉक्टर रावांसारखी कुटुंबीय असतील की त्यांची पहिली पिढी इथे होती आणि पुढच्या पिढीलाही असं करावं असं वाटतं. आणि सरकार हे करू शकत नाही. सरकार चालवायलाही वेळ नसतो आणि ऊर्जा नसते. त्याच्यामुळे या सामान्य विद्यार्थ्यांसाठी काय म्हणजे सुविधा असेल इकडे? हे कसं आहे, ते सुविधा असणंच हे महत्त्वाचं आहे. तर तुम्ही त्या सुविधांचा वापर कसा करून घेऊ शकतात त्याच्यावरती त्या सुविधांचं चांगलं वाईट असणं अवलंबून असतं. त्याच्यामुळे सुविधा एकदा निर्माण झाल्या की त्याचा जास्तीत जास्त वापर आपल्याला कसा करता येईल याचा विचार आता त्या मुलांच्या आणि मुलांच्या पालकांनी करणं गरजेचं आहे. आणि मला असं प्रामाणिकपणे वाटतं शिक्षण क्षेत्राला सगळ्यात मोठं कुठलं आव्हान सध्या असेल ना तर ते पालक नावाच्या संस्थेचं आहे. तर पालकांनी जरा आपले डोळे उघडले आणि वेगवेगळ्या पद्धतीनं खेळाडू जास्त आणि मैदानं कमी अशी परिस्थिती शहरांमध्ये आहे. परंतु देशातले अनेक खेळाडू घडू पाहतात. पण या अशा परिस्थितीवर कशी मारतात? नाही, कसं आहे ते की हे कायमच असणार आहे. 140 कोटीच्या देशामध्ये हे नेहमीच असणार आहे. त्या सुविधांचा तुम्ही वापर कसा करता त्याच्यावरती प्रगती किंवा अधोगती हे अवलंबून असतं. संधी नाही, सोयीसुविधा नाहीत, या गोष्टींना काही अर्थ नसतो. ह्या नकारात्मक गोष्टी ह्या तुम्हाला कधीही सांगता येण्यासाठी असतात. ज्यांना काही करायचं नसतं त्यांच्यासाठी हा बहाणा असतो. पण या सुविधांचा वापर करून आहे त्या परिस्थितीमध्ये अनेक गोष्टी करता येऊ शकतात. धन्यवाद.